हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथं मस्तपैकी लोणचं करणार आहोत। तर हे मी आजच फ्रेश एकदम बघू शकता तुम्ही, कैऱ्या कशा एकदम फ्रेश आहे। तर मी त्याचे हे देठ कापलेत, तर ह्यांना स्वच्छ धुवून मी अगोदर पाण्यात पुसून घेतलेलं आहे। तर अराउंड 7-8 तरी आंबे आहेत, तर मी ह्यांना बारीक चॉप करून ह्यांचे तुकडे करून घेणार आहे। नंतर आपण मसाला बघूया। आता आपण ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। जेवढे तुम्हाला बारीक हवेत तेवढे तुम्ही तुकडे करा कैऱ्यांचे। असे मी सगळ्यांचे तुकडे करून घेते। आता बघा, मी इथं मेथी दाणे भाजते। मला जास्त भाजायचं नाही आहे, थोडंसंच मीडियमवर लो फ्लेमवर भाजायचे। मोहरी पण तडतडायला लागली की लगेच काढायची आणि मग तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यात हिंग टाकलाय। तो हिंग जरासा भाजला फुलला आणि त्याला मी त्याची पावडर करून घेणार आहे। आणि हे जे तेल गरम करायला ठेवलंय ते मी लोणच्यात टाकणार आहे। त्याला गरम करून ठेवते अगोदर, म्हणजे गार झालं की आपण ते घालायचं आहे। आता मी याच्यात बेडगीचे लाल तिखट टाकणार आहे, जो मी घरगुती तयार केलेला आहे। प्लस काश्मीरी मिरची पण टाकणार आहे, हळद टाकणार आहे आणि जो मसाला केलाय तो पण टाकायचा आहे। आता आपण अगोदर लाल तिखट घेऊया। बघू शकता असा मस्त कलर आहे याच्यात। तर मी सगळे चारी मसाले घेतले ते मिक्स करते आणि आपण ह्याच्यात मसाल्यात अजून जे मिठाचं पाणी होतं ते ॲड करणार आहोत। म्हणजे आपण दुसरं कुठलंही पाणी ॲड करणार नाही, जे मिठाचं पाणी होतं तेच ॲड करायचं। हे बघा, हेच पाणी त्याला पुरेसं आहे मसाल्यासाठी। नंतर आपण तेल टाकायचं आहे, त्याला मस्त मुरू द्यायचा मिक्स करून। सोबतच मी मोहरीची डाळ पण त्याच्यात टाकणार आहे। अजून मी त्याच्यात मसाला टाकते, तर मी याच्यात मोहरीची डाळ टाकली आहे। अजून जरा टाकूया आपण डाळ, ऑलरेडी डाळ आहे, तिला पण मिक्स करून टाकूया। आणि मग नंतर तेल गाळ झालं की त्यात तेल टाकणार आहे आणि बरणी काढून ठेवणार। बघू शकता आपलं लोणचं एकदम तयार आहे। तर ह्याला मुरायला एक 4-5 दिवस जातील। त्याच्यावर मी तेल टाकणार आहे थोड्या वेळा आणि बरणी भरून ठेवणार आहे। तर आपलं हे लोणचं एकदम तयार आहे। नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला तर मग खायला या लोणचं।